मुंबईमध्ये गणेश मूर्ती अंगावर पडून दोघांचा मृत्यू झालेला आहे। 5 जण यामध्ये जखमी झालेले आहेत, तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय। भुलेश्वरचा राजाच्या आगमन सोहळ्यादरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे। गणपतीची 22 फूट मूर्ती अचानक कोसळली। भुलेश्वरचा राजाची मूर्ती भायखळा येथून भुलेश्वरला नेण्यात येत होती। रात्री 10 वाजताच्या सुमारास भुलेश्वर येथील बलराम मर्चंट रोड परिसरामध्ये मूर्ती कोसळलेली आहे। या दुर्घटनेमध्ये दुर्दैवानं 2 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 5 जण जखमी झालेले आहेत। घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केलं। सर्व जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। भुलेश्वरच्या राजाची ही मूर्ती कोसळलेली आहे आणि यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 5 जण जखमी झालेले आहेत। आणि या संदर्भामध्ये बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत। सीमा, खरं तर ही दुःखद बातमी म्हणावं लागणार आहे, कारण बाप्पाचं आगमन सुरू होतं आणि त्याच दरम्यान गणेश मूर्ती पडून दोघांचा मृत्यू झालाय, अनेक जण जखमी झालेले आहेत। नेमकं काय कारण समोर आलेलं आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर गणपती आगमनावेळी एक मोठी दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे आणि त्यानंतर एक हळहळ भुलेश्वर परिसरामध्ये जी आहे ती व्यक्त केली जाते। भुलेश्वरचा राजा गणपतीची मूर्ती ही खाली कोसळली आणि त्यावेळी त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होती आणि याच दरम्यान तिथे जे तरुण उपस्थित होते त्यांच्यावरती ती मूर्ती कोसळली आणि त्यामुळे दबून खाली जो आहे तरुणाचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे। जवळपास 5 जण यामध्ये जखमी झाले असून 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती बीएमसी कडनं दिली गेलेली आहे। त्यामुळे एक जल्लोषाचं वातावरण त्या ठिकाणी भुलेश्वर परिसरामध्ये असताना एक काळाने घाला घातलेला आहे। एक मोठी दुर्घटना त्या परिसरामध्ये घडलेली आहे। मूर्ती कोसळल्यामुळे त्या ठिकाणी ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। आता नक्की कारण काय आहे, त्या ठिकाणी अशी काय चूक झाली गणपती आगमनावेळी की मूर्ती खाली कोसळली आणि त्यामुळे इतकी मोठी घटना जी आहे ती घडलेली आहे। काय नक्की आता पोलिसांमार्फत त्या संपूर्ण परिसरामध्ये आणि संपूर्ण या घटनेची चौकशी केली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र उत्साहाच्या वातावरणात अशा पद्धतीनं घटना घडणे त्यामुळे त्या संपूर्ण परिसरामध्ये आणि अर्थात मुंबईमध्ये हळहळ जी आहे ती व्यक्त केली जाते। नक्कीच सीमा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर मुंबईमध्ये ही दुःखद घटना घडलेली आहे। बाप्पाचं आगमन होतंय म्हणून या सगळ्या मंडळामधील तरुणांमध्ये आनंदाचं वातावरण होतं, मात्र काळानं घाला यावर घातलेला आहे। दोघांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे, तर 5 जण जखमी झालेले आहेत। 60 वर्षांपासून या मंडळाकडून बाप्पाला विराजमान केलं जातं, मात्र यंदा ही दुःखद घटना घडलेली आहे। 22 फूट उंच ही मूर्ती होती। प्लास्टर ऑफ पॅरिसची ही मूर्ती बनवण्यात आलेली होती। या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 5 जण यामध्ये जखमी झालेले आहेत। प्लास्टर ऑफ पॅरिसची ही मूर्ती बनवण्यात आलेली होती। गणेशोत्सव मंडळाची यंदाचं हे 60वं वर्ष होतं। भायखळ्यामधून आणताना हा अपघात घडलेला आहे।